हो चालू आहे ना? बरोबर हो हो. हे गोमांस आहे अशी माहिती तुम्हाला कोणी दिली, कसं गेलो त्या ठिकाणी? हे आम्हाला स्वतः आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. ते ऑटोमध्ये आलेलं होतं वरून ऑटोमधून येत होता. येत होतं. येताना आम्ही पाहिलेलं आहे याला गोमासला. आल्यावर मग आम्ही डायरेक्ट संपर्क केला सगळं बजरंग दलच्या पोराशी. हं. संपर्क करून आम्ही रेड मारलेली आहे ते. कुठं? आपलं वाईन शॉप गल्ली खाटे गल्लीमध्ये अच्छा, त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलं होतं का? विक्रीसाठी ठेवलेलं होतं. हं. कट पण केलेला आहे. कट बी केलेलं आहे, सगळं पीस बी आहे मध्ये. बरं, हे गोमांस आहे हे खात्रीपूर्वक कशाच्या आधारे तुम्ही सांगता? गाईचा मुडा आणि गाईचं स्तंभ आहे, हे गाईचं खुराक आहे त्याच्यामध्ये. हं, हं, हं. त्याच्यावरून आम्ही कन्फर्म केलेलं आहे की ते 100% खात्री आहे आमची की ते गाईचंच आहे. हं, हं. तुम्ही त्या ठिकाणी गेलात, एकूण किती जण गेलात? आणि 7-8 जण आमची 10 जणांची टीम होती. हं, आम्ही सगळे 10 जणांची टीम घेऊन तिथे गेलो होतो. हं, हं. आणि नंतर पोलिसांना कधी कळवलं? पोलिसाला सोबतच घेऊन गेलो होतो आम्ही. अच्छा, बजरंग दल बरं. किती जणांनी काय नेमकं कारवाई काय झालेली काय? 25 जणांचे सदस्य आहेत आणि पूर्ण टीम 50 जणांची आहे. हं, आणि कारवाई म्हणजे याच्या पहिले पण खूप अशा कारवाई केलेल्या आहेत. हं, बायपासला गाड्या पकडणे, पोलीस स्टेशनला कळवणे हं, आणि त्यानंतर आपल्या इथले जे अवैध कत्तलखाने आहेत हं, बंद करा म्हणून अर्ज हे 5-6 वेळेस दिलेले आहेत, हं. तरी याच्यावर कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही स्वतः बघा, अवैध कत्तलखाने बंद करा म्हणून आपल्याला निवेदन द्यावं लागतं प्रशासनाला, तरी प्रशासन बंद करत नाही. मग सरकारबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रशासन आणि सरकार हे दोन्ही बाजू वेगळे आहेत. हां, प्रशासन म्हणजे जे आपले सरकारच्या अंडर नाही. सरकारच्या अंडरच आहे, हां, पण ग्राउंडला हे काम करत नाही. त्याच्याबद्दल थोडं खंत आहे. यांना पण प्रेशर असेल कुठला तर त्याच्यामुळे काम मग करत. तुम्ही प्रशासनासोबत सरकारला पण काय निवेदन दिलात का? म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणा. गौसन्मान अभियान झालेलं आहे. हां, त्या अभियाना थ्रू मग त्यांना तुम्ही मागणी केलात? गौमातेला राजमाता म्हणून घोषित केलेलं आहे. हं, तरी सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये GR आहेत की गौहत्या पूर्णपणे थांबवावी. हं, हं, हं. तरी आता याच्यामध्ये कोणाचा दोष आहे? एक तर चोरून कत्तलखाने चालवणाऱ्यांचा हं, हं, की चालवणार म्हणजे त्यांना सपोर्ट करतात त्यांचा. हं, हं. एकूण आपला उद्देश काय असणार आहे? गौहत्या पूर्णपणे बंद झाली पाहिजे हं, आणि गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा. राज्यमातेचा दर्जा आहे सध्या, राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा. हं. कत्तलखाने पूर्णपणे बंद केले पाहिजे. बरं, NTVच्या माध्यमातून सरकारला काय संदेश? जे गौ तस्कर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. हं. आपल्या भागात पण आहेत का? म्हणजे तुमचा अनुभव काय खूप सांगतो? मोठ्या प्रमाणात आहेत. हं, आपल्या भागात पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जसं खजुरी, त्याच्यानंतर गुंजोटी आहे, उमरगा आहे, ते डाळिंब आहे, येणेगूर आहे. आपलं नाव काय आणि तुमच्या टीममध्ये काही जणांचे नावं? नाव मी नितीन नांगरे हं. आणि तुमचं काय पद? सदस्य अच्छा, स्वयंसेवक. आणखीन तुमच्या टीममधले? आणि सौरभ कोळी आहे, सोमनाथ जाधव आहे, प्रदीप मोळे आहे, गणेश कटके आहे, अजून अमर जाधव आहे, संग्राम नागणे आहेत, भरपूर जण आहेत. बरं, आजच्या कारवाईमध्ये प्रशासनाकडून कसं सहकार्य लाभलं तुम्हाला? विशेष करून 112ला कॉल केला होता. अच्छा, मग त्याच्यानंतर 5-6 जण गेले होते तिकडं. हं, गेल्याच्या नंतर तिथं दिसून आलं की गौमास डायरेक्ट दुकानावर विकले जातात. हं, हं, मग त्याच्यानंतर इथं पोलीस स्टेशनला येऊन कारवाईची मागणी केल्याच्या नंतर कॉन्स्टेबल वगैरे आले सोबत, बीट अंमलदार पण आले होते. त्यांनी पुढची कारवाई केली. पहिल्यांदा वारंवार तुम्ही कारवाई करता असं तुमच्या सदस्यांनी सांगितलं. काय नेमकं अपेक्षा आहेत? अपेक्षा काय, जे कत्तलखाने चालवत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. हं, ते गोमास पकडलेला आहे आपण, त्याच्यावर पहिलं 3-4 वार गोमास त्याच्यापासूनच पकडलेला आहे आपण 6 वेळेस. तरीसुद्धा अजून त्याच्यापासूनच गोमास आपल्याला भेटलेला आहे अजून. तरी प्रशासनाने त्याच्यावर जे
मोठ्यातला मोठा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती आहे.